नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इंग्लिश पेडागॉजी कसे प्रश्न येतात. प्रत्येक टॉपिक वाईज विश्लेषण आपण करणार आहोत आणि इयर वाईज क्वेश्चन्ससुद्धा कसे विचारलेले ते सुद्धा आपण घेऊन आलेलो आहोत आज. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. चला तर आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला. बघा, आपला पहिला टॉपिक कुठला आहे? नेचर अँड स्कोप ऑफ इंग्लिश लँग्वेज टीचिंग. बघा कसं असतं, मिनिंग काय आहे बघा. इंग्लिश पेडागॉजी म्हणजे विद्यार्थ्यांना भाषा वापरता येईल अशा पद्धतीने इंग्लिश शिकवण्याची प्रक्रिया. म्हणजे विद्यार्थ्यांना काय झालं पाहिजे, इंग्लिश भाषा वापरता आली पाहिजे अशा पद्धतीने जेव्हा आपण शिकवतो त्यालाच काय म्हणायचं, इंग्लिश पेडागॉजीचा वापर करणे. नेचर कसं आहे बघा, आपण इंग्लिश इज अ स्किल सब्जेक्ट. कसा आहे, स्किल सब्जेक्ट. हा खूप पॉझिटिव्ह वर्ड आहे बरं. त्या स्किल म्हणजे उदाहरणार्थ कसं, सायकल चालवणे करून शिकावं लागतं तिथं. त्यामुळे काय, इंग्लिश इज अ स्किल सब्जेक्ट आहे. कसं आहे, कम्युनिकेशन ओरिएंटेड. हे कम्युनिकेशन हा शब्दसुद्धा दिसला तरी तो पॉझिटिव्ह वर्ड आहे तुमचा इंग्लिशमध्ये. स्किल आणि कम्युनिकेशन ते दोन शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. कसं आहे, लर्नर सेंटर्ड म्हणजेच काय, बालकेंद्रित. म्हणजेच लर्नर जो शिकतोय त्याच्यानुसार आपण शिकवलं पाहिजे. शिक्षक केंद्रित पाहिजे का, बालकेंद्रित पद्धत पाहिजे. बघा एक्झाम्पल काय, टीचर आस्क अ स्टुडंट टू इंट्रोड्यूस देमसेल्फ इन इंग्लिश इन्स्टेड ऑफ रायटिंग ग्रामर रूल. म्हणजे ग्रामर रूलचा यूज न करता तुम्ही जेव्हा स्वतःला इंट्रोड्यूस करा देमसेल्फ इन इंग्लिश इन्स्टेड ऑफ रायटिंग ग्रामर रूल्स. म्हणजे ग्रामर रूलचा वापर न करता तुम्ही जेव्हा इंट्रोड्यूस करता तेव्हा इंग्लिश लँग्वेज म्हणजे पेडागॉजी कशी वापरायची. इंग्लिश पेडागॉजीमध्ये काय, आपण फ्लुएंटली विद्यार्थी स्पष्टपणे स्वतंत्र आपला म्हणजे एक बिनधास्त बोलू शकतो अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये त्याचा वापर केला पाहिजे. स्कोप बघा इंग्लिशचा काय आहे बघा, स्कोप काय, LSRW स्किल. म्हणजे काय, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. ह्याचा स्किल स्कोप काय, कशामध्ये वापर होतो, व्होकॅब्युलरी, ग्रामर इन यूज, कॉन्फिडन्स अँड पर्सनॅलिटी. हे तुमचे वर्ड्स खूप महत्त्वाचे. व्होकॅब्युलरी, ग्रामर इन यूज, कॉन्फिडन्स अँड पर्सनॅलिटी. बघा ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वर्ड्स कोणकोणते तुम्ही लक्षात ठेवायचे, स्किल बेस्ड आणि कम्युनिकेशन. निगेटिव्ह वर्ड्स ट्रान्सलेशन, रोट लर्निंग हे तुमचे निगेटिव्ह वर्ड आहेत. त्यामुळे हे तुम्ही ऑप्शनमध्ये असतील तर ते ऑप्शन कॅन्सल करायचे आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. बघा दुसरा टॉपिक आहे, दुसऱ्या टॉपिकवर आपण थोडक्यात चर्चा करूया. एम अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इंग्लिश काय आहेत बघा. एम काय, एम हे कसं असतं, लॉंग टर्म असतं. स्टुडंट कॅन कम्युनिकेट कॉन्फिडंटली. एकदा कम्युनिकेट करायला लागला विद्यार्थी ते लॉंग टर्म राहणार आहे ना, तो काय विसरणार आहे का कम्युनिकेशन इंग्लिशमध्ये शिकलेलं नाही ना. यूज इंग्लिश इन रिअल लाईफ. म्हणजे इंग्लिश हे त्याचं कम्युनिकेशन रिअल म्हणजे आपली भाषा आपण जशी मातृभाषा बोलतो तसंच इंग्लिश तो फ्लुएंटली बोलायला गेल ना, ते लॉंग टर्म एम झालं. आणि बघा एक्झाम्पल काय सांगितले, स्टुडंट कॅन टॉक टू अ टुरिस्ट इन इंग्लिश. म्हणजे स्टुडंट कॅन टॉक म्हणजे तो बोलू शकतो इन इंग्लिशमध्ये बोलू शकतो तो. त्यामुळं त्याचं काय, स्टुडंट काय करायला लागतो, इंग्लिशमध्ये बोलायला लागतो. बघा त्यामुळे ते काय असतं, लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह असतं. ते विसरतं का, आता आपण मातृभाषा शिकली, आपण मराठी बोलतोय, ती विसरणार आहे पुढे जाऊन काय, तुम्ही विसरून दुसरी भाषा बोलणार आहे. ती मातृभाषा आपली परमनंट आपल्याला येणार असते, ती विसरत नसते. आपण तो कुठेही गेले तर ते बोलू शकतो. बघा तशाच पद्धतीने इंग्लिश एकदा बोलायला शिकलं तर आपण ते परमनंटली बोलू शकतो. विसरतं का, नाही. तिथं ग्रामरचा यूज करायचा आहे का, नाही. फ्लुएंटली बोलायचं आहे, बिनधास्त बोलायचं आहे. तिथं ग्रामरचा अजिबात यूज करायचा नाही. चला ऑब्जेक्टिव्ह काय, ऑब्जेक्टिव्ह कसे असतात बघा इंग्लिशमध्ये. ऑब्जेक्टिव्ह कसे असतात, शॉर्ट टर्म असतात. कसे असतात, शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह असतात. करेक्ट प्रोनाऊन्सिएशन म्हणजे ह्याच्यामध्ये काय, करेक्ट प्रोनाऊन्सिएशन शॉर्ट टर्म आहे. म्हणजे ते आपण थोडक्यात शॉर्ट टर्ममध्ये ते आपण करेक्ट करू शकतो ना प्रोनाऊन्सिएशन आपलं. शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह. ती लॉंग टर्म तुमच्या चुका होणार आहेत का प्रोनाऊन्सिएशन बोलण्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये, नाही. ते शॉर्ट टर्म आहेत. लर्न 10 न्यू वर्ड हे सुद्धा कसे शॉर्ट टर्म आहे. म्हणजे ते तेवढे 10 शब्द तुम्ही पाठ केले ते शॉर्ट म्हणजे त्यातले काहीतरी विसरणार तुमचे, परमनंट तुमच्या ते लक्षात राहणार आहेत का, नाही. टुडेज ऑब्जेक्टिव्ह, स्टुडंट विल लर्न पास्ट टेन्स. म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्ह कसं, स्टुडंट विल लर्न पास्ट टेन्स शिकेल. काय करेल, स्टुडंट पास्ट
टेन्स शिकेल. एक्झाममध्ये काय लक्षात ठेव, एम कसं आहे, ब्रॉड आहे. एम कसं असतं, ब्रॉड असतं. आणि ऑब्जेक्टिव्ह कसं, स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह आपण तिथं त्यामधून घेतो. ऑब्जेक्टिव्ह कसं असतं, स्पेसिफिक असतं. स्पेसिफिक त्या घटकापुरतं मर्यादित असतं. आणि एम कसं असतं, ब्रॉड असतं. एम आपण आता एखादं आपल्याला पुढं आता काय तुम्हाला करायचं, CET पास. तुमच्या पुढं एम काय, CTET पास करणं आहे. पण ते पुन्हा पास झाल्यानंतर ते ऑब्जेक्ट कसं आहे, म्हणजे त्याचं ऑब्जेक्टिव्ह स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. तुम्ही CET तेवढ्यापुरता मर्यादित आहे तुमचा इंग्लिश विषय. ऑब्जेक्ट स्पेसिफिक त्यामधलं तुम्हाला घ्यायचं आहे. बघा तिसरा टॉपिक काय बघा, 4 लँग्वेज स्किल. बघा ह्याच्यावर आपण चर्चा करणार आहे. कुठला, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. लिसनिंगमध्ये बघा कसं येतं, लिसनिंग म्हणजे काय, लिसनिंग म्हणजे तर ऐकून समजून घेणे. ऑडिओ स्टोरी ऐकणे म्हणजे ऑडिओ आपले तुम्हाला ऑडिओवर लावले, एखादी स्टोरी लावली, तुम्ही ऐकता आणि ती समजून घेता. म्हणजे एखादी गोष्ट असेल, कावळ्याची चिमणीची गोष्ट असेल, तुम्ही ऑडिओवर ऐकता आणि ती समजून घेता, त्यालाच काय म्हणायचं, लिसनिंग. स्पीकिंग बघा, स्पीकिंगमध्ये काय येतं, विचार बोलून व्यक्त करणे. म्हणजे तुम्हाला हे मराठीत मी कशासाठी आणलं आहे, तर तुम्हाला ते समजावं, कन्सेप्ट समजा. तुम्हाला परीक्षेचे हे काय कन्सेप्ट समजले तर प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही उत्तर देऊ शकता. स्पीकिंग म्हणजे काय बघा, विचार बोलून व्यक्त करायचं. स्पीकिंग म्हणजे तुम्ही विचार तुमचं व्यक्त करायचे, काय करायचं आहे, रोल प्ले करायचं आहे, कॉन्व्हर्सेशन करायचं आहे तिथं, त्यामध्ये काय येतं, स्पीकिंग येतं. स्पीकिंगमध्ये काय रोल प्ले करायचं तुम्ही बोलण्याचं आणि कॉन्व्हर्सेशन करायचं आहे. रीडिंगमध्ये काय येतं बघा, वाचून अर्थ समजणे. पॅसेज वाचून तुम्ही प्रश्न सोडवता का नाही. आता तुम्हाला 15 मार्काचे जर इंग्लिशमध्ये पॅडॉगॉजी असेल तर 15 मार्काचं तुम्हाला काय तर पॅसेजवर किंवा पोयमवर 5-5 मार्क असे तुम्हाला आकलनावर काही प्रश्न, 15 मार्काचं आकलन असतं. आकलनामध्येच प्रश्न विचारतात 15 मार्काचे, त्याच्यावर आपण सेपरेट लेक्चर घेणार आहोत. रायटिंगमध्ये बघा कसं, विचार लिहिणे म्हणजे तुमच्या जे डोक्यात विचार चालू आहेत ते तुमच्या पॅराग्राफमध्ये किंवा सेंटेन्समध्ये लिहिणे, त्यालाच काय म्हणायचं, रायटिंग. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. क्रमसुद्धा हा विचारला, ऑर्डर करेक्ट ऑर्डर तुम्हाला काय हे पहिल्यांदा येणार आहे, LSR हा तुम्ही लक्षात ठेवायचं. LSRW हे तुम्ही लक्षात ठेवले. लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग हा क्रम तुम्ही लक्षात ठेवायचे. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो. आपण पुढे इयर वाईज क्वेश्चन पण आणलेले आहेत बरं का, कसे विचारले जाऊ शकतात, इयर वाईज कसे विचारले होते, कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले होते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्याचं क्रम ऑर्डर काय, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो म्हणजे जातोच. रॉंग काय, रायटिंग फर्स्ट. रॉंग, तुम्ही जर रायटिंग फर्स्ट म्हणला तर काय हे रॉंग होणार आहे. चौथा टॉपिक आहे काय बघा, मेथड्स ऑफ टीचिंग इंग्लिश. मेथड्स कशा आहेत बघा, कोणकोणते मेथड आहेत आणि त्या काय आहेत बघा तुम्ही. ग्रामर, ट्रान्सलेशन मेथड, GTM हा शॉर्ट फॉर्म तुम्ही लक्षात. ग्रामर रूल्स आणि ट्रान्सलेशन, ग्रामर रूल्स आणि प्लस ट्रान्सलेशन. फॉर एक्झाम्पल आय ईट राईस हे ग्रामर्स रूल आहे, ग्रामर रूल आहे. मी भात खातो, त्याचं मराठीमध्ये काय झालं, ट्रान्सलेशन झालं. निगेटिव्ह वर्ड काय, स्पीकिंग इग्नोर्ड. काय करायचं, स्पीकिंग इग्नोर करायचं आहे. काय करायचं, स्पीकिंग इग्नोर्ड असेल तर तो काय हे झाला तुमचा निगेटिव्ह वर्ड आहे. डायरेक्ट मेथडमध्ये बघा कसं आहे, ओनली इंग्लिश यूज्ड. डायरेक्टमध्ये काय करायचं, डायरेक्ट इंग्लिश यूज करायचं. टीचर शोज ॲन ॲपल अँड से धिस इज ॲन ॲपल. म्हणजे काय, ओनली इंग्लिश यूज करायचं आहे तिथं. डायरेक्ट मेथडमध्ये ग्रामॅटिकली यूज करून तिथं तुम्ही सेंटेन्स यूज करायचं आहे. ऑडिओ लिंग्विल मेथड म्हणजे कशी असते, ड्रिल अँड रिपिटेशन. म्हणजे तुम्ही घोकंपट्टी पाठांतर करून घ्यायचं मुलांकडून. रिपीट तेच वाक्य बोलून काय करायचं, टीचरने आय एम गोईंग, स्टुडंटने पण काय म्हणायचं त्यांच्या मागं आय एम गोईंग असं आपण एखादा शब्द सांगून आपल्या पाठीमागं म्हणायला लावतो का नाही. किंवा पोयम असेल तुम्ही ती कशामध्ये येते, ऑडिओ लिंग्वल मेथडमध्ये. ड्रिल आणि रिपिटेशन हे कशामध्ये येतं, ऑडिओ लिंग्वल मेथड आहे. मेथड आणि त्याच्यामध्ये काय येतं ते तुम्ही लक्षात ठेवायचे, त्याचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. CLT म्हणजेच काय, कम्युनिकेटिव्ह लँग्वेज टीचिंग. कसं, कम्युनिकेटिव्ह लँग्वेज. चौथी मेथड काय, कम्युनिकेटिव्ह लँग्वेज मेथड. रिअल लाईफ कम्युनिकेशन. काय करायचं, रिअल लाईफ कम्युनिकेशनवर तुम्ही हे करायचं एक काय, पेअर वर्क आस्किंग डायरेक्शन. म्हणजे पेअर वर्क, मुलांमध्ये एखादा टॉपिक द्यायचा आणि त्याच्यामध्ये कम्युनिकेशन घडवून आणायचं, त्यालाच काय कम्युनिकेटिव्ह लँग्वेज टीचिंग म्हणायचे. एक्झाम फेवरेट मेथड आहे, म्हणजे एक्झाममध्ये ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणजे जाऊ शकतो. तुम्हाला एखादं एक्झाम दिलं जाईल, तुम्ही तिथं कोणती मेथड अवलंबाल असं तुम्हाला तिथं विचारलं जाऊ शकतं.
बघा 5वा टॉपिक आहे टीचिंग व्होकॅब्लरी. व्होकॅब्लरी कशी टीच करायची, म्हणजे टीचरने तिथं काय रोल प्ले केला आहे. बेस्ट टेक्निक्स काय आहे टीचिंग व्होकॅब्लरी, कंटेक्स्ट मेथड आणि पिक्चर्स दाखवून किंवा कंटेक्स्ट मेथडने तुम्ही काय करू शकता. ही खूप महत्त्वाचं आहे. कंटेक्स्ट मेथड ही खूप महत्त्वाची आहे टीचिंग व्होकॅब्लरीमध्ये. गेम्स थ्रू तुम्ही काय करू त्यांची व्होकॅब्लरी वाढवू शकता. कोणकोणते कंटेक्स्ट मेथड, पिक्चर्स आणि गेम्स हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. किंवा मला असा पण प्रश्न येऊ शकतो, तुम्ही मुलांची व्होकॅब्लरी कोणत्या पद्धतीने वाढवाल किंवा ह्यातला कुठल्या पद्धतीने बेस्ट इफेक्टिव्ह मेथड आहे किंवा बेस्ट इफेक्टिव्ह टेक्निक्स तुम्ही यूज कराल, असं पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. बघा वर्ड दिला बँक सेंटेन्स कसं तुम्ही करणार. आय वेंट टू द बँक टू डिपॉझिट मनी. अवॉइड डिक्शनरी मिनिंग ओनली. डिक्शनरी मिनिंग डायरेक्ट घ्यायचा का नाही. तर म्हणजे तुम्हाला त्या बँक कशी बँक ह्या वर्ड्सबद्दल तुम्हाला त्या मुलांना हे करायचं आहे. काय करायचं आहे टेक्निक्स यूज व्होकॅब्लरी वाढवायची. ते बँक रिलेटेड वर्ड काय त्याला येतं बँक. आणि सेंटेन्स कसं आहे आय वेंट टू द बँक टू डिपॉझिट मनी. डिक्शनरी मिनिंग फक्त सांगायचं का त्याला व्होकॅब्लरी, तुम्हाला सेंटेन्स थ्रू त्याला समजावून सांगायचं आहे बँक हा शब्द कुठं यूज केला जातो किंवा ती व्होकॅब्लरी तशी तुम्हाला वाढवायची आहे. 6वा टॉपिक बघा टीचिंग ग्रामर. काय आहे टीचिंग ग्रामर टीचिंगमध्ये काय करायचं आहे तुम्हाला कुठली मेथड बेस्ट असणार आहे. बेस्ट मेथड ही इंडक्टिव्ह मेथड तुम्ही लक्षात ठेवायची. उदाहरणा थ्रू रूल्सकडे जा, म्हणजे एक्झाम्पल टू रूल्सकडे जायचं. कुठली मेथड इंडक्टिव्ह मेथड. एक्झाम्पल शी ही प्लेज रूल्स फॉर प्लस एस विथ थर्ड पर्सन. म्हणजे तुम्ही ह्या रूलचा यूज करून तुम्ही हे सेंटेन्स एक्झाम्पल थ्रू काय गेला तुम्ही ह्या रूल्सकडे गेला. काय पहिल्यांदा काय ही प्लेज ही तुम्हाला एक्झाम्पल सांगितली, असे तुम्ही त्याला सेंटेन्स सांगितलं आणि त्याच्यावरून तुम्ही काय केलं पहिल्यांदा काय वापरलं वर्ब. हे काय झालं येस करता कर्म असं तुम्ही म्हणजे त्याचं रूल्स सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब प्लस एस विथ थर्ड पर्सन असं तुम्ही वापरलं तिथं. ते मग ह्याचं काय झालं रूल्सकडून तुम्ही काय केलं ते एक्झाम्पलकडून काय गेला रूल्सकडे. मग त्याला काय म्हणायचं इंडक्टिव्ह मेथड. आणि डिडक्टिव्ह मेथड म्हणजे काय तर रूल्स फर्स्ट सांगितला जातो आणि म्हणजे एक्झाममध्ये हे निगेटिव्ह आहे. डिडक्टिव्ह मेथड ही यूज करायचीच नाही. म्हणजे तुम्ही डिडक्टिव्ह मेथड हे आन्सर तुमचं कधी येऊ शकणारच नाही. मुलांना शिकवायचं तर कसं ते गेलं पाहिजे एक्झाम्पलकडून रूल्सकडे गेलं पाहिजे. बघा 7व्या टॉपिकमध्ये काय टीचिंग प्रोज अँड पोएट्री. म्हणजे तुमच्या प्रोज टीचिंग आणि पोएट्री टीचिंगमध्ये तुम्ही कसंही करणार तुमचा रोल काय पाहिजे. बघा प्रोज टीचिंग सायलेंट रीडिंग पाहिजे. कसं प्रोज टीचिंगमध्ये सायलेंट रीडिंग आणि लाऊड रीडिंग आणि क्वेश्चन्स स्टोरी टेलिंग अँड प्लस MCQ सुद्धा तुम्ही त्यामध्ये घेतले पाहिजेत. बघा पुढचा पॉईंट काय आहे पोएट्री टीचिंगमध्ये कसं येतं. पोएट्री टीचिंग रिदम राईम्स फिलिंग्स म्हणजे फिलिंग्सनुसार तुम्ही शिकवले तर ते खूप छान वाटतं आहे. पोएम रिसायटेशन विथ ॲक्शन थ्रू शिकवलं किंवा रिदम दिला त्याला त्या ताल लय सुरात शिकवले तर ते छान वाटणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा म्हणजे मुलांना त्यात इंटरेस्ट येणार आहे शिकण्यामध्ये. अशी जर शिकवली तुम्हाला किंवा तुम्ही रोड नुसतं बडबड करू किंवा नुसतं वाचून दाखवली तर ती पोएम समजणार आहे का मुलांना. नाही ना. तुम्ही जर ॲक्शन थ्रू शिकवली तर ती जास्त मुलांपर्यंत पोहोचणार आहे किंवा ती मुलं कॉन्सन्ट्रेटली ऐकणार आहेत किंवा ती लक्षात ठेवणार आहेत. आणि बघा मुलांना तालसुरात जी पोएम तुम्ही शिकवाल तीच पटकन लक्षात राहते. तर तुम्ही नुसती वाचून दाखवली तर ती मुलं म्हणत नाहीत. तुम्हाला तालसुरू दिला पाहिजे रिदम दिला पाहिजे. राईम्समध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. 8वा टॉपिक म्हणजे टीचिंग एड्स. बघा तुम्ही कोणकोणते इंग्लिश टीचिंगमध्ये एड्स कुठली एड्समध्ये वापरू शकता. ऑडिओ सॉंग्ससुद्धा तुम्ही वापरू. व्हिज्युअल चार्ट ICT व्हिडिओज यूट्यूब व्हिडिओ फॉर प्रोनाऊन्सिएशन. म्हणजे तुम्ही यूट्यूबवरचे व्हिडिओसुद्धा तुम्ही त्यासाठी टेक्निक म्हणून टीचिंग एड म्हणून सुद्धा वापरू शकता. काय प्रोनाऊन्सिएशनसाठी. आता बघा सगळे तेच करतात. मग मुलांना एखादा डे असतो कुठल्याही शाळेत जावा त्यांना व्हिडिओ दाखवले जातात प्रोनाऊन्सिएशन किंवा तुमच्या पोएम असतील रॅम्स असतील वेगवेगळे कार्टूनचे व्हिडिओ. त्यातून मुलं काय होतात क्रिएटिव्ह बनतात किंवा त्यातून ते मुलांना शिकण्यासारखं ते त्यांचा एक आनंदीदायी म्हणजे तो हे असतो आनंदीदायी. म्हणजे मुलांना त्यातून सुद्धा शिकता आलं पाहिजे. 9वा टॉपिक बघा असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन. असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन तुम्ही कशा पद्धतीने करणार इंग्लिशमध्ये. बघा
फॉर्मेटिव्ह, डेली क्लास क्वेश्चन, समेटिव्ह आणि फायनल एक्झाम हे तुमचे असेसमेंटमध्ये आणि असेसमेंट आणि इव्हॅल्युएशनमध्ये पॉईंट येतात. म्हणजे वीकली टेस्ट घेऊन सुद्धा तुम्ही त्यांचं इव्हॅल्युएशन करू शकता. मग 10व्या टॉपिकमध्ये काय येतं, रोल ऑफ टीचर. हा खूप महत्त्वाचा, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतात. तुमचं इंग्लिश शिकवताना रोल कसा पाहिजे बघा. टीचर कसा पाहिजे, फॅसिलिटेटर, मार्गदर्शक पाहिजे. हे बऱ्यापैकी कॉमन सर्व सब्जेक्ट, लँग्वेज सब्जेक्टमध्ये कॉमन तुम्हाला पॅडागॉजीमध्ये काय काय शब्द दिसले कॉमन, म्हणजे पॉझिटिव्ह वर्ड हे बऱ्यापैकी सेमच असतात सगळ्यामध्ये. त्यामुळं टीचरचा रोल हा पण सेमच असतो सगळीकडे. टीचर काय करतो, गाईड्स करतो ग्रुप डिस्कशन, म्हणजे तुमचा मार्गदर्शक पाहिजे. शिक्षक कसा पाहिजे, मार्गदर्शक पाहिजे. आणि लर्नर कसा पाहिजे, ॲक्टिव्ह पार्टिसिपंट पाहिजे. कसा पाहिजे, टीचर कसा पाहिजे, फॅसिलिटर. आणि लर्नर कसा पाहिजे, ॲक्टिव्ह पार्टिसिपंट पाहिजे. तुम्ही हे 2 शब्द लक्षात ठेवायचे. टीचर कसा पाहिजे विचारलं तर तुम्ही फॅसिलिटर म्हणून पाहिजे, फॅसिलिटरसारखा त्याने रोल केला पाहिजे. आणि लर्नरचा रोल कसा पाहिजे, ॲक्टिव्ह पार्टिसिपंट म्हणून पाहिजे. स्टुडंट केव्हा ॲक्टिव्ह पार्टिसिपंट, म्हणजे स्टुडंट जेव्हा प्रश्न विचारतो आपल्याला तेव्हा तो कसा राहणार आहे, ॲक्टिव्ह राहणार आहे. आता 11 ह्याच्यावर सुद्धा खूप प्रश्न येते. एरर आणि रिमेडियल टीचिंगवर सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ. एरर आर नॅचरल, म्हणजे चुका ह्या नॅचरल आहेत, त्या होणारच आहेत आणि त्यातून माणूस शिकतो. करेक्ट पोलाइटली, म्हणजे करेक्ट पोलाइटली बोलणं तुमचं हे काय आहे, रिमेडियल टीचिंग आहे. त्याच्यावर काय करायचं, त्यांना पोलाइटली बोलायचं, रिमेडियल टीचिंग त्याच्यावर द्यायचं. एरर झाली, एरर आर नॅचरल आहेत, म्हणजे एरर तुमच्या नॅचरल नैसर्गिक आहेत, त्या होणारच असतात. प्रत्येकाकडूनच होतात का, तुमच्या एकट्याकडून होणार आहेत का, नाहीत, सगळ्यांकडूनच होणार आहेत. त्यामुळे त्याच्यावर रिमेडियल टीचिंग तुम्ही त्यांना पोलाइटली सगळं समजून. स्टुडंट ही गो स्कूल, टीचर यस ही गोज टू स्कूल, म्हणजे तुम्ही पोलाइटली, म्हणजे त्यांना काय म्हणायचं त्याला, अप्रत्यक्षपणे त्यांना तुम्ही त्याच्या चुका दुरुस्त करून द्यायच्या आहेत. म्हणजे जरी विद्यार्थ्यांना काय म्हणले, त्यांनी वाक्य काय बोलले, ही गो टू स्कूल, मग टीचरने त्याचं अप्रत्यक्षपणे काय त्याने काय केलं, त्याची चूक सुधारली. काय म्हणलं, यस ही गोज टू स्कूल. अशा पद्धतीने तुम्ही मुलांना टीचिंग करायचं आहे. किंवा ते एरर आणि रेमेडियल, एररवर तुमचा ह्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. तुम्ही तिथं काय करा, तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं जाईल आणि मुलगा हा चुका करतो, तर त्यावर तुम्ही कसं बिहेव करणार, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. अशा पद्धतीने बघा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॅडॉलॉजिकल वर्ड तुम्हाला बघायचे. पॉझिटिव्ह वर्ड कोणकोणते येतात, पेअर वर्क, स्टुडंट डिस्कशन, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आणि कम्युनिकेशन. हे तुमचे ह्याच्यामध्ये स्किल पण हा शब्द तुम्ही ॲड करायचा आहे. स्किल टीचिंग, स्किल बेस्ड. आणि निगेटिव्हमध्ये कुठले येतात बघा, रोट लर्निंग, पनिशमेंट, हे सगळीकडेच आहेत. रोट लर्निंग, पनिशमेंट, लेक्चर ओनली, म्हणजे लेक्चर मेथड असली यूज करायची नाही. बघा आता आपण काय बघणार आहे, प्रिवियस इयर क्वेश्चन बघणार आहे, इयर वाईज क्वेश्चन बघणार आहेत. काय बघा, इंग्लिशमध्ये मी मुद्दामच असं मराठी तुम्हाला इंग्लिश भाषा शिकवण्याचा मुख्य उद्देश कोणता आहे. काय ग्रामर पाठांतर करायचं आहे का, नाही. ट्रान्सलेशन काय ट्रान्सलेशन करायचं का, नाही. कम्युनिकेशन स्किल, तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं, कम्युनिकेशन स्किल ह्याच्यावर जास्त भर द्यायचा आहे. काय करायचं आहे, कम्युनिकेशन हा शब्द आला त्याच्यावर जास्त भर दिलेला आहे. कम्युनिकेशन इंग्लिशमध्ये कशावर भर दिला आहे, कम्युनिकेशनवर. 2012मध्ये बघा कसा प्रश्न विचारला होता, इंडक्टिव्ह मेथड म्हणजे काय. इंडक्टिव्ह मेथड म्हणजे काय, तर तुम्हाला असे डायरेक्ट एखाद्या दिवस प्रश्न नाहीत विचार, पण पहिल्यांदा विचारले डायरेक्टसुद्धा काय प्रश्न विचारतात आणि त्याच्यावर तुम्हाला एक्झाम्पल देऊन तुम्ही इथे कुठली मेथड वापरणार असे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा, रूल फर्स्ट सांगायचा का, इंडक्टिव्ह मेथडमध्ये आहे का, नाही. एक्झाम्पल फर्स्ट, यस एक्झाम्पल फर्स्ट. इंडक्टिव्ह मेथड काय येतं, एक्झाम्पल टू रूलकडे आपण जातो. एक्झाम्पल फर्स्ट काय करायचं सांगायचं. रील मेथड तर नाही येणार आणि ट्रान्सलेशन मेथड तर नाहीच आहे. बघा 2013मध्ये प्रश्न काय विचारलेला, ॲडिओलिंग्वल मेथडमध्ये खालीलपैकी कशावर आधारित आहे. ॲडिओलिंग्वल कशावर आधारित, रीडिंग आहे, रायटिंग आहे, काय हॅबिट फॉर्मेशन आहे की ट्रान्सलेशन आहे. तर काय आहे, हॅबिच्युअल फॉर्मेशन आहे. हॅबिच्युअल आहे, हॅबिच्युअल फॉर्मेशन. ॲडिओलिंग्वल कसे आहे, हॅबिच्युअल फॉर्मेशन आहे. 2014मध्ये बघा कसा प्रश्न विचारलेला, लिसनिंग स्किल कसा विकसित होतो.
ग्रामर रूल्स, रायटिंग प्रॅक्टिस, एक्सपोजर ट्रान्सलेशन कसा होतो तर एक्सपोजर हा शब्द सुद्धा तुमचा पॉझिटिव्हच आहे, तर याच्यामुळे दिसत नाही बघा, तिकडे लेटर गेलेत बघा. CTT 2015मध्ये कसा प्रश्न विचारलेला, 15मध्ये कम्युनिकेटिव्ह लँग्वेज टीचिंगमध्ये शिक्षकाची भूमिका कोणती आहे? इन्स्ट्रक्टर पाहिजे का, डिक्टेटर पाहिजे का, फॅसिलिटर की ट्रान्सलेटर? तुम्हाला तर मी सांगितले टीचरचा रोल कसा पाहिजे तर फॅसिलिटर म्हणून पाहिजे. 2016मध्ये बघा कसा प्रश्न विचारलेला, व्होकॅब्युलरी टीचिंगसाठी सर्वात योग्य पद्धत कोणती? डिक्शनरी मिनिंग, ट्रान्सलेशन, कंटेक्स्ट मेथड आणि मेमोरायझेशन. तर काय ते कंटेक्स्ट मेथड, मी तुम्ही सगळं त्याच्या व्होकॅब्युलरीमध्ये मेथडमधले पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे, कुठल्या मेथडमध्ये कुठले पॉईंट येतात, त्याच्यावर तुम्हाला एकतर प्रश्न येऊ शकतो. बघा 2017मध्ये ग्रामर शिकवण्यासाठी सर्वोत्तम पद्धत कोणती आहे? इंडक्टिव्ह मेथड. ही ग्रामर शिकवण्यासाठी आपण कुठली पद्धत वापरतो? इंडक्टिव्ह मेथड. बघा 2018 साली कसा प्रश्न विचारलेला, स्टुडंट सेंटर्ड क्लासरूम दर्शवणारा शब्द कोणता? लेक्चर मेथड, रोट लर्निंग, पेअर वर्क आणि पनिशमेंट. याच्यामध्ये लेक्चर मेथड तर येऊ शकत नाही, रोट लर्निंग हे निगेटिव्ह वर्ड आहे, पेअर वर्क हे काय आहे स्टुडंट सेंटर्ड क्लासरूम आहे, पनिशमेंट येणार का नाही. असं तुम्हाला एलिमिनेशन करता आलं पाहिजे पटपट, आणि प्रॅक्टिस भरपूर करा, प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला पेपर कवर होणार नाही. प्रोज टीचिंगमध्ये पहिला टप्पा कोणता? प्रोज टीचिंगमध्ये पहिला टप्पा कोणता आहे? पहिल्यांदा प्रोज टीचिंगमध्ये एक्सप्लेनेशन, सायलेंट रिडिंग, ग्रामर, टीचिंग, रायटिंग काय येतं तर सायलेंट रिडिंग पहिल्यांदा असतं. प्रोज टीचिंगमध्ये काय करायचं, पहिल्यांदा सायलेंट रिडिंग करायचं. तुम्हाला दिलंय वरती, ते तुम्ही सगळं बघून घ्या. 2020मध्ये एरर्सबाबत योग्य विधान कोणतं? एररसाठी शिक्षा द्यायची का नाही, एरर्स टाळायचं का? एरर हे नैसर्गिक आहेत, कसे एरर हे नैसर्गिक आहेत, हे बरोबर आहे. एरर्स कसे दुर्लक्ष करायचं का नाही. ऑप्शन क्रमांक सी हे याचं उत्तर एअर नैसर्गिक आहे. CTT 2021 साली बघा 21 साली कसा प्रश्न विचारलेला, फ्लुएन्सी म्हणजे काय? फ्लुएन्सी, ग्रामर ॲक्युरेसी, स्पीड प्लस कॉन्फिडन्स. असे प्रश्न तुम्हाला हे पण ग्रामर ॲक्युरेसी पण वाटेल तुम्हाला तिथं, पण नाही किंवा रायटिंग्स की ट्रान्सलेशनसुद्धा फ्लुएन्सी म्हणजे काय येणार आहे, म्हणजे जो जवळचा एकदम असा तुम्हाला ही ऑप्शन वाटतो ना, त्याच्याकडे तुम्ही जास्त काय एलिमिनेट करत जायचं. आणि जो शेवटी 2 पर्यायात जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर खूपच जवळ तुम्हाला वाटतोय ना, त्या प्रश्नाला तुम्ही क्लिक करायचं आहे किंवा गोल करायचं आहे. 22मध्ये बघा हे LSRWचा योग्य क्रम विचारला आहे बघा. 2022मध्ये काय आहे क्रम? लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. काय लिसनिंग, स्पीकिंग अँड रीडिंग अँड रायटिंग. ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर आहे. बघा CT 2023मध्ये बघा खालीलपैकी निगेटिव्ह पेडॉलॉजिकल वर्ड कोणता आहे? ॲक्टिव्ह बेस्ड लर्निंग आहे का? हे बरोबर आहे. रोट लर्निंग हा काय आहे? निगेटिव्ह वर्ड आहे. कम्युनिकेशन हा पण पॉझिटिव्ह वर्ड येतो. बी ऑप्शन दिसत नाही बघा. इयर वाईज त्यांचा ट्रेंड कसा, इयर वाईज कुठल्या टॉपिकवर कसे प्रश्न विचारलेत बघा. 2011 ते 14मध्ये स्किल आणि मेथडवर त्यांनी जास्त प्रश्न विचारलेत, आणि 2015 ते 18मध्ये कम्युनिकेटिव्ह टीचिंगमध्ये ह्याचे कम्युनिकेटिव्हमध्ये विचारलं आहे, आणि इंडक्टिव्ह स्टुडंट सेंटर याच्यावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत. 19 ते 23मध्ये असेसमेंट, इयर, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह वर्ड्स याच्यावर विचारलेले आहेत. त्यामुळे हे सर्व तुम्ही करायचं आहे. तुम्हाला जर हे तुम्ही सगळे पॉईंट करूनच ठेवा बरं का, कारण ह्याच्यावर एकतर म्हणजे कुठल्या मेथडमध्ये काय येतं आहे ते करा. तुमचा LSRचा Wचा त्यांचं क्रम लक्षात ठेवा, त्याच्यावर थोडक्यात माहिती घ्या. म्हणजे हे तुम्हाला जेवढं सांगितलं आहे त्याच्यावर तरी तुम्ही काम केलं तर तुम्हाला 15पैकी 15 मार्क घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, आणि आपण ह्याच्यावर सराव घेणारच आहे. जर एक दिवस आड करून आपण म्हणजे एखाद्या टॉपिकचं एक्सप्लेनेशन आणि त्याच्यावर नक्की दुसऱ्या दिवशी एक्झाम्पलचा सराव घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. जर व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.